नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग त्यांनी खूप असा छान दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं की जीवा ते नंदिनीवरती खूप भडकतो आणि त्यानंतर नंदिनी जीवाला खूप समजावून सांगायचा प्रयत्न वगैरे करते, पण ती त्यामध्ये थोडीशी असफल होते आणि त्यावेळेस आता जीवा तिच्यावरती खूप चिडलेला असतो आणि त्यानंतर आता मानिनी पुढे येऊन त्याला समजावून सांगते. त्यानंतर काव्य सुद्धा येऊन त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत असते आणि आता जेव्हा सर गडबडीमध्ये सगळ्यांच्या समोर बोलून जातो, "अगं तू तर तुझ्या नंदिनी ताईची बाजू घेणारच, कारण तुला सुद्धा आत्तापर्यंत तेच वाटत आलेलं आहे." आणि त्यानंतर हे सगळं त्याला रिअलाईज झाल्यानंतर तो सगळं ते सावरून सुद्धा घेतो आणि रागारागामध्ये तिथून निघून सुद्धा जातो. तर दुसरीकडे आता या दोघी मायलेकींना त्या हॅकर कडून एक आनंदाची बातमी मिळते, की तो डाटा सगळा काही रिकव्हर होणार आहे आणि रिकव्हर झालेला आहे ॲक्चुअली आणि तो उद्या मी तुम्हाला देत आहे आणि या आता भलत्याच खुश झालेला आहे. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच, की तो जिवा आणि म्हणजे त्यांनी असा प्रोमो सुद्धा दाखवलेला आहे प्रेक्षकांनो, की जिवा आणि काव्याचं जे काही असतं, ते सगळं काही आता या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि आता बहुतेक हाच त्याचा काही तो पहिला भाग आहे. तर दुसरीकडे त्यानंतर आता रात्री सगळं काही शांत झाल्यानंतर पार्थला तर झोप लागत नसे, तर तेव्हा काव्या त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याला म्हणते, आपण या दोघांना जाऊन समजावून सांगूयात का?" तर आता हे दोघे त्यांना समजावून सांगायला जात असतात आणि बाहेरच आता त्या दोघांचं बोलणं त्यांना खोलीच्या बाहेरून ऐकू येतं आणि ते तिथूनच परत मागे फिरतात आणि इकडे हे आतमध्ये दोघे म्हणजे जेव्हा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतो आणि हे दोघे या दोघांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद होतो आणि जीवा केर नंदिनीशी बोलून झोपी जातो आणि तेवढ्यातच नंदिनीला त्या काउन्सिलरचा मेसेज येतो आणि नंदिनी चक्क यावेळेस त्यांना फोन लावून सांगते की असं असं आमच्यामध्ये भांडण झालेलं आहे. तर तेव्हा ते काउन्सिलर आता तिला बोलवून घेतात आणि तेव्हा नंदिनी दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना सांगू लागते की ते म्हणजे जीवाबद्दल ती सगळं काही सांगू लागते. ते असे आहेत, ते तसे आहेत आणि तेव्हा ते काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "पण तुमच्या नात्याला तर एक्सपायरी डेट आहे." आणि आता नंदिनीला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. तर इकडे घरामध्ये तर एकदम छान सीन त्यांनी दाखवलेला आहे, की काव्याच्या आता मनामध्ये आलेलं असतं, की आता ती पार्थवरती प्रेम वगैरे करायला लागलेली आहे. तर पार्थ बरोबर तिच्या मनामधलं ऐकतो आणि तिला म्हणतो, "हे तुमच्या ओठावरती येऊ देत." आणि इकडे ऑफिसमध्ये आता जीवाला पहिली सॅलरी मिळालेली असते आणि ती पहिली सॅलरी आता तो विक्रमला म्हणजे त्याच्या वडिलांना तो देऊ देऊ लागतो आणि म्हणतो, "ही पहिली सॅलरी मला तुम्हाला डेडिकेट करायची आहे." तर मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये हे असं सगळं काही घडलेलं आहे आणि चला आपण ते सुरुवातीपासून बघूयात. प्रेक्षकांनो, काल आपण बघितलं तसं जीवा तर खूप चिडलेला असतो आणि तो आता सगळ्यांच्या समोरच नंदिनीला विचारतो, "तू सुरेश बेडेकरांना फोन केला होतास ना? आणि काय बोललीस तू त्यांना?" असं त्यानं विचारल्यानंतर आता नंदिनी थोडीशी विचारात पडते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने सुरेश बेडेकरांना फोन लावलेला असतो आणि ती त्यांना म्हणालेली असते की हॅलो सर, मी नंदिनी बोलते आणि आपण ज्यावेळेस भेटलेलो होतो त्यावेळेस तुम्ही मला म्हणाला होतात की आनंद निवास सारखंच एक मॉडेल मला डिझाईन करून हवं आहे. तर तेव्हा ते बेडेकर तिला म्हणतात, "हो ऍक्च्युली तेव्हा तू गडबडीत होतीस, त्यामुळे तू मला नकार कळवलेला होतास." तर नंदिनी म्हणते, "हो सर, त्यावेळी मी थोडीशी गडबडीत होते, पण आता मी तुम्हाला अगदी तसंच मॉडेल डिझाईन करून द्यायला रेडी आहे." तर तेव्हा ते बेडेकर म्हणतात, "हो, आपण भेटूयात आणि डिस्कस करूयात. तोपर्यंत तू तुझं कॉस्ट डिझाईनचं वगैरे किती होतंय ते मला सांग आणि फी सुद्धा सांग." तर तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते, "नाही सर, फी कॉस्ट वगैरे असं काही सुद्धा नको आहे आणि जर फी द्यायचीच असेल तर फी पेक्षा सर मला फेवर हवा आहे. तुम्ही उद्या PJY कंपनीच्या ऑफिसमध्ये जाताय ना?" तर तेव्हा ते बेडेकर म्हणतात, "हो, मी जाणार आहे, पण ते तुला कसं काय माहिती?" तर तेव्हा नंदिनी इकडून सांगते, "ॲक्च्युली ना उद्या तिथे कंपनीमध्ये माझे मिस्टर जीवा देशमुख प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. ॲक्च्युली तुमच्यासाठी ते प्रेझेंटेशन असेल, पण ना माझ्या नवऱ्यासाठी हा जीवन मरण्याचा प्रश्न आहे सर. आणि सर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. रात्रंदिवस एक करून त्यांनी हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्यांच्यासाठी हे प्रेझेंटेशन म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न आहे असं तुम्ही म्हटलात तरी सुद्धा चालेल. त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे जगाला आणि स्वतःला सुद्धा. आणि माझं इतकंच म्हणणं आहे सर, की तुम्ही प्रेझेंटेशन ऐकताना
या सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्यात इतक्याच. बाकी मी कुठलं सुद्धा फेवर मागत नाहीये सर आणि माझ्या सांगण्यावरून तुम्ही प्रोजेक्ट अप्रूव्ह करावा असंही माझं काहीच म्हणणं नाहीये सर. फक्त या प्रोजेक्ट मागे त्यांनी किती मेहनत केलेली आहे हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला हा कॉल केलेला आहे. आणि आता हे सगळं ती बोलत असताना रम्याने मात्र ऐकलेलं असतं आणि तिने ते जीवापर्यंत सगळं काही चुकीचंच पसरवलेलं असतं. तर आता इतक्या वेळ नंदिनी ते सर्व काही आठवत असते आणि अखेर जीवाचा सगळा जो काही असतो धीर वगैरे ते सगळं काही तुटतं आणि तो नंदिनीवरती जोराने ओरडतो, आता का गप्पा आहेस, बोल ना, त्या क्लायंटला सांगितलंस ना तू तुझा नवरा कसा लुजर आहे ते, आणि निदान हे प्रोजेक्ट तरी त्याला द्या अशी रिक्वेस्ट केलीस का नाहीस त्याला. तर नंदिनीला तर ते सगळं ऐकताना धक्काच बसतो आणि ती म्हणते, अहो नाही नाही, तुम्ही हे सगळं असलं काय बोलताय, मी असं काही सुद्धा बोललेले नाहीये. मी फक्त त्यांना एवढंच म्हणाले की माझ्या नवऱ्याने या प्रोजेक्ट मागे किती मेहनत घेतलेली आहे, त्यांचे एफर्ट्स कन्सिडर करा, फक्त एवढंच मी बोललेले आहे. तर आता विक्रम सुद्धा नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी खरंच तू हे सगळं पण असं का केलं असशील तू. तर पार्थ सुद्धा नंदिनीला म्हणतो, अहो म्हणजे जे चाललेलं होतं ते चालू द्यायचं होतं, जीवा योग्य ट्रॅक वरती होता. तर नंदिनी आता स्वतःचं क्लिअरिफिकेशन देऊ लागते, म्हणते हो पार्थ बरोबर आहे, पण मी कुठला वशिला नाही लावलेला. आणि त्यानंतर ती विक्रम आणि मानिनी समोर जाऊन त्यांना सुद्धा कन्व्हिन्स करू लागते, म्हणते मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की हा तुमच्यासाठी फक्त प्रोजेक्ट असेल पण माझ्या नवऱ्यासाठी तो जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्यांची मेहनत कन्सिडर करा एवढंच मी बोलले. तर जीवा आता रागाला आलेलाच असतो आणि तो तिला म्हणतो, काय गरज काय होती, पण तुला विश्वास नव्हता का माझ्या कॅलिबर वरती. तर नंदिनी परत त्याला समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की नाही जीवा असं काही सुद्धा नाहीये. तर जीवा तिच्यावरती भडकतो, म्हणतो बास बास, काही सुद्धा बोल नकोस, बास झालं आता, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं, तुझ्या मदतीशिवाय मी उभाच राहू शकणार नाही असं वाटलं होतं ना तुला. नाही, मला कळालेलं आहे आज तुझा माझ्या कॅलिबर वरती किती विश्वास आहे ते. कशाला मला इतके दिवस तू मोटिवेट करत होतीस. अगं तुझ्या मोटिवेशन वरती ना मी उंच होण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज मला कळालं की मी स्वतःच्या जीवावरती उडणारा पाखरू नाहीये, मी साधा एक पतंग आहे, पतंग ज्याचा मांजा तुझ्या हातामध्ये आहे, सगळं काही स्किल ना तुझ्या हातामधल्या त्या फिरकीचं आहे, फिरकीचं. असं तो बोलत असताना नंदिनी तर डोळ्यामधून पाणी येतं तिच्या आणि ती जीवाला म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलताय हे. तर मानिनी आता जीवाजवळ येते आणि त्याला म्हणते, अरे जीवा जरा शांत हो, मला मान्य आहे तू हर्ट झालेला आहेस, पण अशी डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस. म्हणजे ती थोडंसं नंदिनीची बाजू घेऊन त्याला समजावून सांगू लागते, अरे जे नंदिनीने जे काही केलं ना त्यामध्ये तिचा हेतू वाईट नव्हता अरे. आणि विक्रमला सुद्धा ती म्हणते, अहो तुम्ही तरी जरा समजावा ना त्याला. आणि इकडे काव्या सुद्धा हळू आवाजात पार्थला म्हणते, तुम्ही सुद्धा बोला. तर आता विक्रम मानिनीला इकडे म्हणतो, नाही मानिनी आय एम सॉरी, पण यावेळी मी जीवाच्या बाजूने आहे. आणि तो परत पुढे सांगू लागतो, गोष्टी म्हणजे थोडंसं विचित्र आहेत पण आमच्या पुरुषांचा स्वाभिमान खूप ठिसूळ असतो अगं. इथे जीवा ज्या मानसिकतेमधून जात होता ना त्याची ती लढाई त्याला त्याच्यावरती स्वतःला लढू द्यायची होती. तर नंदिनी आता विक्रमला सांगू लागते, म्हणते बाबा ते एकटेच लढलेले आहेत आणि तुम्ही त्यांचं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. तुम्हाला एकदा तरी असं वाटलं का की बेडेकरांनी फक्त माझ्या बोलण्यावरून त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल, खरं सांगा बाबा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही अजिबात नाही, जीवानं त्याचं प्रेझेंटेशन अप्रतिमच दिलेलं आहे, यात काही वादच नाही आणि त्याला जे हे यश मिळालेलं आहे त्याच्या एकट्याच्या प्रयत्नानं मिळालेलं आहे. पण अगं त्याचा आनंद तर हरवला ना, तुझा यामागचा हेतू वाईट नव्हता पण अगं तू हे असं करायला नको होतंस, असं आता तो त्याचं मत सुद्धा तिला सांगतो. आणि तेव्हा आता जीवाच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं आणि त्यावेळेस आता काव्याने पार्थला सांगितलेलं असतं इकडे तुम्ही जरा बोला म्हणून, पण पार्थ अखेर काही बोलत नाही म्हटल्यावर काव्य आता पुढे येते आणि ती जीवाला समजावून सांगायचा प्रयत्न करू लागते. त्याला म्हणते, जन्मेजय सॉरी, म्हणजे मला माहिती आहे मी या सगळ्यामध्ये असं मध्ये बोललं नाही पाहिजे, पण तुम्ही जरा माझ्या नंदिनीताईची बाजू समजून घ्या ना. अहो तिने जे काही केलं ते तुमच्या काळजीपोटी केलेलं आहे, तिने तुमची मेहनत तुमची एफर्ट्स बघितलेले आहेत, तुमचे कष्ट
वाया जाऊ नयेत म्हणून तिने हे सगळं काही केलेलं आहे. विक्रम काका म्हणाले तसं तुमच्या पुरुषांचा स्वाभिमान ठिसूळ असू शकतो, पण नंदिनीताई आजपर्यंत तुमचा स्वाभिमान जपत आलेली आहे. मग आता ती अचानक असा तुमचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न का करेल? तुम्ही जरा विचार करा. खरंच तुम्ही एवढं हे मनाला सगळं काही लावून घेऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नंदिनीताईची बाजू समजून घ्या. असं ती तिच्या बाजूने तिच्या परीने सर्व काही त्याला समजवायचा प्रयत्न करत असते आणि इतका वेळ शांत ऐकत असलेला जीवा आता भडकतो आणि तिला म्हणतो तू तर तिचीच बाजू घेणार ग, कारण तुला सुद्धा आतापर्यंत हेच वाटत आलेलं आहे की मी काही सुद्धा करू शकत नाही, बरोबर ना? असं तो एकदम रागाच्या भरात सगळ्यांच्या समोर बोलून जातो आणि बोलून झाल्यानंतर त्याला रिअलाइज होतं की आपण ही चूक केलेली आहे आणि आता पार्थला त्या गोष्टीचा धक्का बसतो आणि त्याला लक्षात आल्यानंतर तो पुढे येतो आणि तो जीवाला म्हणतो, अरे एक मिनिट जीवा, पण हे सगळं काव्या तुला कधी बोलल्या? आणि तो काव्याला सुद्धा विचारतो, काव्या हा काय बोलतोय? तर काव्या सुद्धा आता पार्थला सांगताना गडबडू लागते, नाही नाही मी ते असं बोलत असते. तर पार्थ रागानेच तिच्याकडे बघत असतो आणि आता जीवा पार्थला म्हणतो, सोड ना दादा, तुम्ही काय कोणच मला यापुढे काही बोलू नका. मला कळलेलं आहे की माझी काय कुवत आहे आणि माझी काय लायकी आहे ते, आणि प्लीज प्लीज हा विषय संपवा, असं तो हात जोडून सांगतो आणि रागारागात म्हणजे ते सगळं काही सावरण्याच्या भरात तो तिथून निघूनच जातो आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं आणि इकडे आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं आणि ती रडत रडतच खाली बसते. तर तेव्हा काव्या तिला जवळ घेते आणि तिला सावरू लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा दुखी झालेली असते आणि पार्थला सुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटू लागतं. तर त्यानंतर आता हे सगळं झाल्यावर इकडे आता या दोघी तर भलत्याच खुश झालेल्या असतात आणि त्यांनी आता या दोघींचा सीन दाखवलेला आहे. इकडे आता या दोघी खोलीमध्ये येतात आणि एकदम आनंदित झालेले असतात. तर वसू म्हणते, खरंच खरंच काय मज्जा आली, मस्त झाली. आजपर्यंत तिच्यामुळे या घरामध्ये आपला अपमान झाला होता ना, आता या घरामध्ये तिचा अपमान झालेलं बघितल्यानंतर मला इतकं छान वाटतंय ना, तुला काय सांगू. तर रम्या म्हणते, करेक्ट आहे, पण अगं आई, आपण आता फक्त त्या मोठ्या बहिणीची जिरवलेली आहे, पण त्या बारकीचं काय, तिच्याबद्दल काही शोधाशोध केलीच का नाही? तर वसू म्हणते, हो केली आहे. मी गेले होते ना शोधाशोध करायला, तू म्हणाली होतीस ना त्या अनिशा सोबत बोल, आणि मी त्या माजुरड्या मुलीशी बोलायला गेले, पण इतका माज आहे ना तिला, त्या मुलीला. मी तिच्याशी बोलत होते पण तिने मला काही सुद्धा थांगपट्टा लागू दिला नाही. तर रम्या म्हणते, हो ती तशीच आहे, ती काव्यासारखीच आहे, तिला सुद्धा मी एक दिवस अशी अद्दल घडवणार आहे ना, तू बघच. पण त्याआधी त्या काव्याचा निकाल लावायला हवा. त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज हाती लागलं पाहिजे, असं ती बोलत असताना तिचा फोन वाजू लागतो आणि तिच्या मोबाईलवरती त्या हॅकरचाच फोन आलेला असतो आणि ती खूप खुश होते आणि रम्या लगेचच फोन उचलते आणि ती लगेचच बोलू लागते, हा एनी अपडेट, डेटा रिकवर झाला का? आणि थोडा वेळ बोलत असताना ती एकदम एक्साइटेड होते आणि म्हणते, अरे वा, ग्रेट न्यूज, ग्रेट न्यूज, कधी उद्या मिळेल का? आणि हो, तुला रे हवे तेवढे पैसे देईन मी, असं सर्व काही बोलून ती फोन ठेवते आणि ती वसूला सांगते, आई डेटा रिकवर झाला आणि फुटेज मिळालं. तर वसू थोडीशी थांबते आणि ती काय एक्साइट होत नाही लगेच आणि म्हणते, नक्कीच सगळा डेटा रिकवर झालेला आहे ना, नाहीतर गेल्या वेळेस सारखं फक्त तो 8 सेकंदाचा व्हिडिओ बघायला मिळेल आपल्याला. तर रम्या तिला सांगते, अगं आई, त्यावेळी आपण माणूस चुकीचा निवडलेला होता, पण यावेळी आपण परफेक्ट माणूस निवडलेला आहे आणि पूर्ण सगळा डेटा आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळणार, म्हणजे उद्या आपल्याला कळेल की त्या काव्याचा बॉयफ्रेंड कसा दिसतो ते. तर वसू म्हणते, एकदा का तो आपल्याला कसा दिसतो ते कळालं ना रम्या, की मग त्याची माहिती काढणं सहज शक्य आहे आपल्यासाठी. असं आता या दोघींचं प्लॅनिंग जोरदार सुरू असतं आणि आता त्यांनी इकडे पार्थचा सीन दाखवलेला आहे. पार्थ एकटा बसलेला असतो आणि तो खूप खोलवर विचार करत असतो जीवाचा आणि त्याला ते सगळं काही आठवत असतं जे आता घडून गेलेलं असतं जीवाबद्दल. जीवा नंदिनीला बोलत असतो, मी स्वतःच्या जीवावरती उडणारा पाखरू नाही आहे ग, साधा एक पतंग आहे, पतंग ज्याचा मांजा तुझ्या हातामध्ये आहे. आणि तो हे सर्व काही पायरीवरती बसूनच सगळं काही आठवत असतो आणि त्याला त्रास होत असतो. तर आता काव्या तिथून रूममधून बाहेर येते आणि त्याच्याकडे बघते आणि त्याला जे टेन्शन आलेलं असतं त्याच्यामुळे ती आता जरा त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते, झोप लागत नाहीये ना पार्थ तुम्हाला? तर पार्थ सांगतो, कशी झोप लागेल मला, असं वाटलं होतं मला की जे काही म्हणजे घडलेलं होतं त्याच्यामुळे घरामध्ये आनंद पसरेल, पण सगळं काही विस्कटलं. जीवासाठी आज किती मोठा दिवस होता माहितीये का तुला? त्याने मिळवलेल्या अचिव्हमेंटमुळे नंदिनी खुश होत्या, आपण सगळेजण खुश होतो. त्याला
त्याला वेलकम करण्यासाठी आपण छान प्लॅनिंग सुद्धा केलेलं होतं, पण एका क्षणात सगळं काही बदलून गेलं. तर आता काव्या त्याच्याजवळ जाऊन बसते आणि त्याला ती धीर देऊ लागते. म्हणते, "मी समजू शकते पार्थ, आता तुम्हाला काय वाटतंय?" तर पार्थ सांगतो, "नाही, मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे. मनामधले विचार जातच नाही. काही केल्या जातच नाहीयेत. मागच्या काही दिवसामध्ये जीवाच्या बाबतीत जे काही घडलेलं होतं, त्याच्यामुळे जीवा किती डिस्टर्ब झालेला होता माहिती आहे ना तुम्हाला? बाबांनी त्याच्यावरती हात उचललेला होता आणि आता त्यांना इतक्या दिवसानंतर त्याचं कौतुक वाटत होतं. त्याच्यावरती कौतुकाची थाप पडण्याऐवजी नशिबाने एकदम जोराची चपराक मारल्यासारखं झालं असेल त्याला. तर आता काव्या पार्थला म्हणते, "पार्थ, विक्रम काकांनी जन्मेजयची बाजू घेतली. पण खरं तर प्रश्न तो नाहीच आहे. सगळ्यांना कौतुक होतंच जन्मेजयचं आणि आहेच. पण सॉरी, मी जे आता बोलतेय ना, की नंदिनी ताईची सुद्धा बाजू ते जन्मेजयनी घ्यायला पाहिजे होती, समजून घ्यायला पाहिजे होती आणि तिला तिची बाजू मांडू दिलेलीच नाहीये. फक्त तिच्यावरती आरोप केले गेलेले आहेत पार्थ. काय तर म्हणे, की नंदिनी ताईने त्या बेडेकर म्हणजे त्यांना फोन केला आणि तिने सांगितलं, की जन्मेजयना काम द्या आणि म्हणून त्यांना काम मिळालं. असं नाहीये ना पार्थ पण. आणि हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही होता ना प्रेझेंटेशनमध्ये, तुम्ही सगळं काही बघितलेलं आहे. जन्मेजयना काम मिळालं कारण त्यांनी प्रेझेंटेशन चांगलं दिलं. नंदिनी ताई तशी नाहीये. नंदिनी ताई बिचारी जन्मेजयच्या काळजीमध्ये ओघाओघात बोलून गेली असेल बेडेकरांना आणि उगाचच माझ्या नंदिनी ताईला खूप ऐकून घ्यावं लागलं. तर पार्थ म्हणतो, म्हणजे जे काही घडलं त्यामुळे जीवा आता स्वतःच्या क्षमतेवरती शंका घ्यायला लागलेला आहे. त्याला असं वाटायला लागेल, की तो नंदिनीच्या मदतीशिवाय काही सुद्धा करू शकत नाही आणि ही फिलिंग त्याच्या मनामध्ये यायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. नंदिनीला मी चूक ठरवत नाहीये, पण जीवा काय आणि कसा विचार करेल ना, हे पुरुष म्हणून मी समजू शकतो. पण आता मी हे तुम्हाला समजवू शकत नाहीये. आता यामध्ये जीवाची सुद्धा चूक नाहीये आणि नंदिनीची सुद्धा नाहीये. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. फक्त वेळ चुकलेली आहे. तर काव्या त्याला आता म्हणते, "मी काय म्हणते, तुम्ही जरा बोलता का त्यांच्याशी?" तर पार्थ म्हणतो, "काव्या, हा ना त्यांच्या नवरा बायको मधला वाद आहे. त्यांचं त्यांना बघू द्यात." तर आता काव्या थोडीशी अपसेट होते आणि या दोघांच्या मधलं बोलणं असं चालू असतं. तर आता इकडे त्यांनी जीवा आणि नंदिनी मधला सीन दाखवलेला आहे. जीवा नंदिनीला म्हणतो, "मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये." तर नंदिनी आता जीवाजवळ जाते आणि त्याला म्हणते, "जीवा प्लीज, मला खरं सांगा, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का? तुम्हाला खरंच असं वाटतं का मी तुमचा वशिला लावला असेल?" तर जीवा तिला म्हणतो, "पण माझ्यासाठी त्यांना फोन करायची काय गरज होती?" तर नंदिनी सांगते, "तुमच्या काळजीपोटी मी तुमच्या काळजीपोटीच त्यांना फोन केला आणि इतके दिवस मी बघते ना, की मन मारून जगताय तुम्ही. एवढा स्ट्रेस घेतला होता तुम्ही. ते प्रेझेंटेशन म्हणजे तुमच्यासाठी आयुष्यभराचा प्रश्न होऊन बसला होता. तुमचा त्रास मला बघवला गेला नाही." तर जीवा तिला म्हणतो, "अगं, तुला बघवलं नाही गेलं तर माझ्याशी येऊन बोलायचं होतंस. एखाद्या प्लेयरने मॅचचं टेन्शन घेतलं तर तू डायरेक्ट अंपायरशी जाऊन बोलणार आहेस का? ही पद्धत झाली का? असं त्रास मिटवतात का? आणि आजचं प्रोजेक्ट जर मला मिळालं नसतं तर जग संपलं असतं का? अगं, मेहनत करत होतो ना मी, काय गरज होती? आजचं प्रेझेंटेशन जर मला मिळालं नसतं, आजचं प्रोजेक्ट जर मला मिळालं नसतं, मी हारलो असतो ना तरी सुद्धा चाललं असतं आणि त्यानंतर तुझ्याशी येऊन बोलल्यानंतर मला बरं वाटलं असतं, हलकं वाटलं असतं. पण मला ना आज जिंकूनही हारल्यासारखं वाटत आहे." तर नंदिनी म्हणते, "असं नका हो बोलू तुम्हाला हारल्यासारखं वाटू नये म्हणूनच माझी सगळी काही तडफड सुरू होती. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही सगळं हवं आहे ते सगळं काही मिळावं म्हणून ती तडफड सुरू होती. आणि मला एक गोष्ट सांगा, आपला माणूस पुढे जावं म्हणून त्याला थोडंसं पुश केलं तर ती चूक ठरते का?" तर जेव्हा तिला म्हणतो, "हो, तू खूप मोठी चूक केलेली आहेस आज. आज जेव्हा सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं ना, माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, तेव्हा मला भरून आलेलं होतं. मी आयुष्यात काहीतरी करू शकतो या फिलिंगने मला बळ दिलेलं होतं आणि त्या बेडेकरांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवणं किंवा सगळ्यांनी अप्रिशिएट करणं हे दुसऱ्या कोणामुळे तरी माझ्यासाठी होतंय. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी पूर्णपणे डाऊन गेलो. मला खरंच वाटलं मला मी काही करूच शकत नाही दुसऱ्या कोणाशिवाय आणि आज ना खूप जास्त निराश केलेला आहेस तू मला." असं बोलून तो आता रागारागामध्ये जाऊन बेडवरती बसतो. तर इकडे आता काव्या पार्थला सांगू लागते, "अहो, त्यांच्या गोष्टी सगळ्या पलीकडे गेलेल्या आहेत. तुम्ही बघितलंत ना जन्मेचे किती चिडले होते ते. मला खरंच खूप भीती वाटते पार्थ आणि आता सुद्धा ते खोलीमध्ये भांडत असतील तर काय करणार आहे आपण?" आणि माझं एवढंच म्हणणं आहे, की आपल्यामुळे जर त्यांच्यामधलं भांडण मिटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना.
तर पार्थ म्हणतो, "काव्या जरा ऐका माझं. आपण त्या दोघांना एकत्र समजवायला गेलो ना तर कोणीच कोणाचं ऐकणार नाही." तर काव्या म्हणते, "हो ठीक आहे, मग वेगळं-वेगळं समजवा ना." तर पार्थ आता तिला म्हणतो डायरेक्ट, "मी नंदिनीशी बोलतो, तुम्ही जीवाला समजवा." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्याला तर धक्का बसतो आणि ती म्हणते, मी 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 नाही, नाही." तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "हो, का नाही? त्या दिवशी जीवाने तुमचा ठसका थांबवलेला होता ना, मग आज तुम्ही त्याचं डोकं शांत करा. बाकी नंदिनीशी कसं बोलायचं, काय बोलायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही चांगलीच आयडिया दिलीत. चला." असं म्हणून तो उठतोच आणि तिला उठवू लागतो. तर काव्याचा आता नाईलाज होतो आणि ती अखेर तयार होते आणि आता हे दोघे सुद्धा त्यांच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहतात आणि पार्थ आता दरवाजा वाजवणारच असतो, तर आतमधून आवाज ऐकू येऊ लागतो. नंदिनी म्हणत असते, "जीवा, खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी मनापासून सॉरी म्हणते, पण खरंच अहो माझा हेतू चांगला होता. तुम्हाला त्रास झाला तर मला नाही हो बघवत. मग मला सुद्धा खूप त्रास होतो. मला फक्त तुम्हाला टेन्शन फ्री करायचं होतं बास." तर जीवा तिला सांगतो, "मला सुद्धा तुला आनंदित बघायचं होतं, तुला खुश ठेवायचं होतं. मला जगाला नाही तर तुला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी सुद्धा काहीतरी करू शकतो. पण आज हारलो मी आणि आज तुझे कॉन्टॅक्ट्स जिंकले आणि माझी मेहनत हारली." असं म्हणून तो तिचा हात बाजूला झटकतो आणि गुड नाईट म्हणून आता तो झोपीत जातो. तर नंदिनी त्याला रिक्वेस्ट करत असते, "अहो जीवा, मी काय म्हणते जरा ऐकून तरी घ्या प्लीज." तर जीवा आता तिच्या दुसऱ्या बाजूला तोंड करतो आणि तो झोपी जातो. तर नंदिनी आता रडत असते आणि इकडे आता हे पार्थ आणि काव्या दरवाजा न वाजवताच आता पार्थ काव्याला इशारा करतो, "चला आपण इथून जाऊयात." आणि ते दोघे सुद्धा आता तिथून निघून जातात आणि इतक्यातच आता इकडे आतमध्ये नंदिनीच्या मोबाईलवरती कसला तरी मेसेज येतो आणि तेव्हा त्यावेळेला काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो आणि नंदिनी आता आपले डोळे पुसत खोलीच्या बाहेर येते आणि खोलीच्या बाहेर येऊन ती काउन्सिलरचा मेसेज ओपन करते आणि त्यानंतर ती आजूबाजूला बघते आणि चक्क त्यावेळेस ती काउन्सिलरना फोन सुद्धा लावते आणि ती बोलू लागते, "सॉरी सर, मी मागच्याच आठवड्यात तुमचा मेसेज बघितलेला होता." तर तेव्हा इकडून काउन्सिलर म्हणतात, "मग काय आहे, काउन्सिलिंग नको आहे का तुम्हाला? म्हणजे लग्न मान्य केलंत का तुम्ही?" तर नंदिनी म्हणते, "काय सांगू सर, आत्ताच आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे." तर तेव्हा ते काउन्सिलर म्हणतात, "आत्ता काय झालं?" आणि असं आता या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि बहुतेक नंदिनी सर्व काही त्या काउन्सिलरना आता सांगते आणि आजच्या भागामध्ये त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आता मनातल्या मनात बोलत असते, "म्हणजे मी खरंच पार्थच्या प्रेमात पडलेली आहे." आणि तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो आणि दरवेळीप्रमाणे त्याला तिच्या मनामधलं ऐकू येतं आणि तो हो असं तिला म्हणतो आणि तेव्हा काव्याला तर धक्काच बसतो आणि ती धक्क्याने त्याच्याकडे बघते आणि पार्थ तिला आता म्हणतो, "मनामध्ये जे काही आहे ना ते आता ओठापर्यंत येऊ द्या." आणि तेव्हा काव्य तर धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर आता इकडे एकदम इमोशनल सीन त्यांनी दाखवलेला आहे. जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, म्हणजे ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे आणि जीवाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि तेव्हा त्याच्या हातामध्ये पहिली कमाई असते आणि तो आता ते एन्व्हलप घेऊन विक्रमकडे जातो आणि त्याला म्हणतो, की "माझी पहिली कमाई मला तुम्हाला सुपूर्द करायची आहे." आणि तेव्हा विक्रम सुद्धा इमोशनल झालेला असतो आणि आता दुसरीकडे नंदिनी काउन्सिलरकडे आलेली असते आणि ती त्यांना सांगत असते, राग आला की ते खूप चिडतात, पण राग निवळला ना की ते शांत होतात. तर तेव्हा काउन्सिलर तिला म्हणतात, "अरे वा, खूपच ओळखायला लागलेला आहात की तुम्ही त्यांना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "एवढा दिवस उगाच का संसार करते मी त्यांच्याबरोबर?" तर तेव्हा काउन्सिलर तिला म्हणतात, "हो अहो, पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर थोडंसं नंदिनी अपसेट होते आणि तिला ते नको असतं बहुतेक. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.